नमस्कार, अमुक फूड्समध्ये आपले स्वागत आहे. आज आपण करणार आहोत बेसनचे लाडू. तर बेसनचे लाडू कमी तुपात कसे बनवता येणार हे बघणार आहे. कारण जास्त तूप घातलं तर ते बसतात खाली आणि जर कमी तूप घातलं तर पिठाच्या गुठळ्या होतात. तर आपण कमीत कमी तूप वापरून आणि गुठळाही होणार नाही आणि लाडू घट्ट राहतील या प्रकारे बघणार आहोत. तर इथे मी 1 किलो बेसन घेतलं आहे. तर त्याच्यामधलं मी अर्ध बेसन भाजायला घेते. थोडंसं सुकं भाजून त्याच्यात थोडं तूप घालणार आहे. थोडं तूप घालून हे व्यवस्थित भाजून घ्यायचं आहे. गॅस बारीक ठेवायचा आहे आणि बारीक गॅसवरच भाजायचं आहे. गुलाबीसर रंगावर येईपर्यंत भाजायचं आहे. आता इथे मी चण्याची डाळ भाजून घेतली होती आणि ती दळून आणली आहे आणि त्याचं हे पीठ आहे. आता इथे पुन्हा मी थोडंसं तूप घातलेलं आहे पिठामध्ये आणि ते मिक्स करून घेते. सारखं परतून पीठ चांगलं भाजून घ्यायचं आहे. बेसनच्या लाडूला तूप कमी झालं ना की त्या पिठाच्या गुठळ्या होतात आणि मग नंतर ते पुन्हा मिक्स करणं खूप कठीण होतं. मला नेहमी याच्यामध्ये 1 किलोला अर्धा किलो तूप लागतं, पण यावेळेस मी कमीत कमी तूप वापरण्याचा प्रयत्न करणार आहे. तर एक वेळेत हे मी भाजून घेतलं आहे अर्धं पीठ आणि अर्धं पीठ आपण पुन्हा अर्धं भाजून घेणार आहे. तर मी हे एका वेळेचं दाखवलं आहे. नंतरचं पीठ मी पुन्हा अर्धं असं 2 बॅचमध्ये अर्धं पीठ भाजून घेतलं आहे. तर इथे छान गुलाबीसर रंगावर पीठ भाजलेलं आहे. याच्यामध्ये मी काजू, बदाम, मनुका आणि 1 चमचा वेलची पूड घातली आहे. थोडंसं जायफळ घातलं आहे, जायफळ किसून घातलं आहे. तर हे सगळं आपण मिक्स करून घेऊया. आता एवढं पीठ भाजायला मला 350 ग्रॅम तूप लागलेलं आहे आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित. चमच्याने नीट करता येत नाही आहे, तर आता हे मी हातानेच मिक्स करून घेणार आहे. छान असं पीठ भाजून झालेलं आहे. आपल्याला 1 किलो बेसनला 350 ग्रॅम तूप लागलेलं आहे आणि याच्यामध्ये मी 500 ग्रॅम पिठी साखर घालते, म्हणजे अर्धा किलो पिठी साखर व्यवस्थित चाळून घेतली आहे
आणि थोडी थोडी करून मिक्स करायची आहे. या लाडूमध्ये तूप जास्त झालं ना की लाडू असे वळल्यावर बरे दिसतात, पण थोड्या वेळाने ते खाली बसतात. त्यामुळे तूप कमीत कमी तुपात पीठ भाजण्याचा मी प्रयत्न केलेला आहे. तर आपण हे पिठी साखर व्यवस्थित मिक्स करून घेऊया. आता हे मिक्स करायसाठी जे मी भांडं घेतलं आहे ते छोटं आहे, त्यामुळे व्यवस्थित मिक्स करता येत नाही आहे. आता मी काय करते, हे जे मिश्रण आहे ते एका मोठ्या भांड्यात काढून घेते आणि त्यात मिक्स करते, कारण मिक्सिंग बोल आहे तो छोटा पडला आहे. तर हे मोठ्या भांड्यात घेऊन मी व्यवस्थित मिक्स करून घेते. तर मोठं पातेलं घेतलं आहे, त्यामुळे आता हे मिक्स करायला सोपं जाईल. ते व्यवस्थित मिक्स करून घेतलं आहे. याचे लाडू वळून घेऊया. छान असे लाडू वळले जातात आहे. अशा प्रकारे सगळे बेसनचे लाडू वळून घेते. इथे आपण 1 किलो बेसनचे लाडू बनवलेले आहेत आणि छान झालेत ते. वळताही छान येतात ते आणि चवीलाही खूप छान झालेत. खूप छान असे लाडू झालेत. नक्की करून बघा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.